नमस्कार. बरेच आजार असे असतात ज्यांची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसत नाहीत. त्यापैकीच एक आजार म्हणजे हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब. तर हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय? जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सिस्टोलिक म्हणजे वरचा रक्तदाब हा 140पेक्षा जास्त किंवा डायस्टोलिक म्हणजे खालचा रक्तदाब हा 90पेक्षा जास्त असेल, अशा व्यक्तीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे असे म्हटले जाते. हायपरटेन्शनचे प्रायमरी म्हणजे इसेन्शियल आणि सेकंडरी असे 2 प्रकार आहेत. 90% लोकांना प्रायमरी हायपरटेन्शन असते, ज्याची कारणे म्हणजे आई किंवा वडिलांना बीपीचा त्रास असणे, जेनेटिक फॅक्टर्स, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, एक्सेसिव्ह सोडियम इंटेक म्हणजे खाण्यामध्ये मिठाचा जास्त प्रमाणात वापर असणे, व्यायामाचा अभाव असणे आणि स्ट्रेस. आजकालच्या जीवनामध्ये स्ट्रेस हा कॉमन फॅक्टर आहे. बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर 200पेक्षा जास्त झाले तरी त्याची लक्षणे दिसत नाहीत. काही लोकांना ब्लड प्रेशरच्या त्रासामुळे डोके दुखणे, झोपेची गडबड होणे आणि थकवा येणे असे लक्षणे दिसतात. ब्लड प्रेशर बरेच वर्ष वाढलेले राहिल्यास त्याचा आपल्या ऑर्गन्सवर परिणाम होतो, जसे की करोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हृदयावरती परिणाम होणे, स्ट्रोक म्हणजे मेंदूवरती पॅरालिसिससारखा परिणाम होणे, काही लोकांना दृष्टी कमी होण्याचा त्रास होतो आणि काही लोकांना किडनी खराब होण्याचे त्रास ब्लड प्रेशरमुळे होतात. तर बघितलं, ब्लड प्रेशर नॉर्मल असणे किती महत्त्वाचे आहे ते. त्यासाठी नियमित ब्लड प्रेशर चेक करणे आणि त्याचा त्रास असल्यास योग्य वेळी तज्ज्ञांकडून सल्ला आणि ट्रीटमेंट घेणे हे फार महत्त्वाचे आहे. अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.